वाटाणा सीझन आला की सगळ्यांच्याच घरात आहे ना असं वेगवेगळ्या वाटाण्याची भाजी बनते ना. आमच्या घरात ही भाजी बनतात ज्याला आम्ही ना वाटाणा छोलेची भाजी म्हणजे वाटाणे के छोले असं हिंदीमध्ये बोलतो. तुम्ही अशी वाटाणा भाजी बनवता का आणि तुम्ही याला काय बोलता ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. थोडेसे तेलामध्ये वाटाणा भाजून घ्यायचा. आता लसूण आणि मिरची पण भाजून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लसूण, मिरची, वाटाणा आणि कोथिंबीर टाकून आहे ना थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. आता तेलामध्ये जिरं, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो टाकून आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चवीनुसार, हळद टाकायची, धने पावडर टाकायचं, थोडासा गरम मसाला आणि व्यवस्थित टोमॅटो बरं हा मसाला परतून घ्यायचा. जी आपण वाटाण्याची पेस्ट केली ना ती पण व्यवस्थित आता ना परतून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून ना मस्त आहे ना वाटाण्याची ग्रेव्ही अशी शिजू द्यायची आणि मस्त आहे ना सर्व करायची. ही तुम्ही भाकरी बरं खावा किंवा चपाती बरं, अप्रतिम लागते. रेसिपी आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका.